नमस्कार. माझ्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप स्वागत. मी आज तुम्हाला गावरान पद्धतीने काळं तिखट घालून मटकीची उसळ कशी करायची ते दाखवणार आहे. सकाळच्या घाई गडबडीमध्ये पटकन होणारी भाजी म्हणजे मटकीची उसळ. मटकीची उसळ तर ही सर्वांनाच आवडते, तर तीच आज आपण सोप्या पद्धतीने करूया. अर्धी वाटी मोड आलेली मटकी घेतली, निवडून घेतली आणि 2 वेळा पाण्याने चांगली अशी धुवून घेतली. एक मोठा कांदा असा बारीक चिरून घेतला. तुम्हाला टोमॅटो घालायचा असेल तर तुम्ही टोमॅटो पण घालू शकता. थोडासा बारीक केलेला लसूण, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीप्रमाणे मीठ, घरचा काळा मसाला आणि 2 चमचे भाजलेल्या जाडसर शेंगदाण्याचा कूट. गॅसवर कढई ठेवली. कढईमध्ये अर्धी पळी तेल घातलं. तेल तापलं की त्यामध्ये मोहरी घातली, जिरं घातलं. जिरं मोहरी तेलामध्ये तडतडली की कांदा घालायचा. कांदा आपल्याला चांगला लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तुम्ही अशी गावरान पद्धतीने एकदा मटकीची उसळ करून बघा. आता कांदा भाजल्यानंतर कांदा थोडा बाजूला केला आणि त्या तेलामध्ये मी लसूण घातला. फोडणीमध्ये थोडीशी कोथिंबीर घातली आणि परत की कोथिंबीर लसूण चांगला या तेलामध्ये आपल्याला भाजून घ्यायचा आहे. फोडणीमध्ये अशी कोथिंबीर घातली की आपली प्रत्येक भाजी एकदम छान चविष्ट अशी तयार होते. आता घरचा काळा मसाला घातला, चिमूटभर हळद घातली आणि परत हे चांगलं बघा मी मिसळून घेतलं. आता यामध्ये घालायची मटकी. मटकी पण या मसाल्यामध्ये आपल्याला चांगली मिसळून घ्यायची आहे. अजिबात पाणी न टाकता फक्त वाफेवर आपण ही मटकी शिजवून घेणार आहोत. आता यामध्ये घालायचं चवीप्रमाणे मीठ आणि शेंगदाण्याचा कूट घालायचा. तुम्हाला कूट आवडत असेल तर घाला, नाही घातला तरी चालेल. आणि परत बघा चांगलं मी असं मिसळून घेतलं. आता यावर ताट झाकायचं आणि 5 मिनटं एक चांगली वाफ काढून घ्यायची. 5 मिनटांनंतर परत आपल्याला ही मटकी तळापासून चांगली हलवून घ्यायची आहे. म्हणजे आपली मटकी सगळ्या बाजूनी चांगली शिजली जाते. आणि परत यावर मी 2 मिनटं ताट झाकून ठेवलं. 2 वेळा ताट झाकून अशी मी मटकी बघा वाफेवर चांगली अशी शिजवून घेतली. अशी तुम्ही वाफेवर एकदा मटकी करून बघा. एकदम छान आपली मटकीची उसळ तयार होते. आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. ही चपाती बघा मी लाटून घेतली आणि लोखंडी तव्यावर ही चपाती अशी घालून घेतली. दोन्ही बाजूनी चांगली चपाती आपल्याला भाजून घ्यायची आहे आणि दोन्ही बाजूनी मी तेल असं लावून घेतलं. लोखंडी तव्यावर सुद्धा आपल्या चपात्या छान अशा तयार होतात. कधी पण चपात्या भाजताना मोठ्या गॅसवर भाजायच्या, म्हणजे चपात्या मऊ लुसलुशीत अशा संपेपर्यंत राहतात. कडा जर कच्च्या असतील तर असं उलताण्याने दाबून ह्या चपातीच्या कडा आहेत त्या अशा चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत. लोखंडी तव्यावर सुद्धा आपली चपाती किती खरपूस अशी भाजली आहे. आणि ह्या गरमागरम चपात्या आणि ही गावरान पद्धतीने काळं तिखट घालून केलेली मटकीची उसळ. आणि मटकी म्हणलं की लिंबू पाहिजेच. तुम्हाला ही गावरान पद्धतीने काळं तिखट घालून केलेली मटकीची उसळ कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.